आवाज सर्वसामान्यांचा। सध्या खटाव तालुक्यासह भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग पसरू लागले। या भागातील काही शेतकरी म्हणतात पेरून काय फायदा, तर काही भागातील शेतकरी म्हणतात मशागतीपुरता पाऊस झाला आहे, पेरणीला पडेल पुढे, अशी विधा अवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग पसरू लागलेत। तर दुसरीकडे पंचांगातील काही महत्त्वाची नक्षत्रांनी खटाव तालुक्यातील पूर्व भागात हुलकावणी दिली आहे। तर या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय। 25 मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले। या काळात वळिवाचा पावसाची अपेक्षा असते। अशातच 14 मे ची रवी बुध युतीमुळे वळिवाच्या पावसाचे वातावरण पोषक झाले। यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला। आजपासून सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत असून मृग वायुमंडल योग आहे। या मृग नक्षत्राचे वाहन बेडूक आहे। 9 जूनच्या गुरु शुक्र युतीचा विचार करता काही ठिकाणी कमी जास्त पाऊस पडेल। आद्रा नक्षत्र 22 जून रोजी सुरू होत आहे। या नक्षत्राचे वाहन गाढव असले तरी बुध गुरु शुक्र हे जलनाडीत आहेत। एकंदरीत ग्रहस्थिती पाहता पूर्वार्धात बऱ्यापैकी अपेक्षित आहे। उत्तरार्धात पाऊस ओढ धरेल। या जून महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात पाऊस अपेक्षित आहे, असे ज्योतिष विशारद सुनील इनामदार काका यांनी माहिती दिली आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत पळसगाव येथे। तर आता आपल्या समोर आहेत सुनील इनामदार काका। तर त्यांच्याकडून आता पंचांगानुसार तर हे पावसाचं नक्षत्राचं काय गणित आहे, कुठलं नक्षत्र चालू आहे, रोहिणी आद्रा अमुक तमुक, आणि या अवकाळी या चालू अवकाळी वादळी पावसाचं बी नक्षत्र काय असतं आणि काय गणित आहे पावसाचं, पाऊस का झाला नाही, पुढे नक्षत्र कुठलं येणार आहे 8 जूनला, हे बी आपण जाणून घेणार आहोत। तर काका काय सांगाल? पाऊस हल्लीच्या काळी पावसाचं भविष्याने धोरण ठरवणं अच्छा फार कठीण वाटतं। अच्छा कारण शास्त्रीय दृष्ट्या विचार करता चैत्र महिन्यातला पडणारा पाऊस हा वळिवाचा पाऊस म्हटलं जातं। बर काही ठिकाणी उन्हाळी पाऊस, त्या पावसात गारांची वृष्टी होते। अच्छा काही ठिकाणी वीज पडणे असे सुद्धा धोके संभवतात। अच्छा तर आता सध्या रोहिणी नक्षत्र चालू आहे। रोहिणी नक्षत्र 25 मे पासून सुरू झालेलं आहे। त्या काळात काही ठिकाणी कमी जास्ती असा पाऊस झाला, वादळी पाऊस झाला, काही विजा झाल्या, आणि 14 मेला रवी आणि बुध यांची युती झाली। अच्छा आणि त्या युतीमुळं पावसाला वातावरण असं पोषक झालं। अच्छा त्यामुळं काही ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठा पाऊस झाला, काही ठिकाणी वादळी झाला, काही ठिकाणी वीज पडणे वगैरे अशा घटना घडल्या। तर आता 8 जून रोजी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतोय। अच्छा त्याला आपण मृगाचा पाऊस म्हणतो। मृगाचा पाऊस। त्यावेळी कन्या लग्न असून वायुमंडल योग आहे। अच्छा या मृग नक्षत्राचं वाहन बेडूक आहे। त्यामुळे पावसाला वातावरण एकदम चांगलं आहे, पोषक आहे। आणि 9 जूनला गुरु आणि शुक्र युती होती। अच्छा त्याचा विचार करता काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस संभवतो। अच्छा आणि आर्द्रा नक्षत्र 22 जून रोजी सुरू होते। अच्छा त्या नक्षत्राचं वाहन गाढव आहे। बुध गुरु आणि शुक्र हे जलनाडीत आहेत। अच्छा एकंदरीत ग्रहस्थिती पाहता पूर्वार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे। आणि उत्तरार्धात नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस ओढ धरेल। अच्छा तरी पण 22, 23, 25, 26 आणि 29 जून रोजी पाऊस अपेक्षित आहे। अच्छा चालू वर्षी पाऊस साधारण कमी प्रमाण दाखवले पावसाचं, तरी पण काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी अधिक असा कामापुरता पाऊस पडेल असा एक अंदाज आहे। अच्छा
आता ह्या चालू महिन्यात अवकाळी आणि वादळी याच्यावर काय परिणाम झाला ह्या नक्षत्रामध्ये? काय अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला, म्हणजे काय पाऊस जास्त झाला नाही, नुसतं वादळ झालं, वारे खूप वाढले आणि विजांचा कडकडाट. अच्छा. काही ठिकाणी झाडावर वीज पडली, कुठं छपरावर वीज पडली, असे काही प्रकार घडले. तर काय झालेलं आहे की ह्या वातावरणाचा परिणाम ग्रह, नक्षत्र, तारे ह्या सगळ्यावर झालेला आहे. अच्छा. वातावरण कोरोनापासून साधारण दूषित वातावरण झालेलं आहे. अच्छा. यात हे आखातातलं युद्ध हां. आणि ह्या युद्धाचा परिणाम सुद्धा अवकाशातल्या ग्रहताऱ्यावर झालेला आहे. अच्छा. त्यामुळं काही ठिकाणी पाऊस कमी पडतो, काही ठिकाणी जास्त पडतोय, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार, असं सगळं वातावरण दूषित झालेलं आहे. ते मान खाटावचा समतोल आता पेरणीचं हे असते, खरीप पेरणीचं मशागत शेतकऱ्यांच्या येऊन ठेपलेले आहेत. आता पावसाचा परिणाम आल्यानं खरीप पेरणीला स्थगितीच झाली, शेतकरी शांत आहेत. काय पूर्वीसारखं आता नक्षत्राप्रमाणे पाऊस पडत नाही. हां. वातावरण त्याला पूर्वी जसं होतं तसं आता राहिलेलं नाही. त्यामुळं काही ठिकाणी पाऊस कमी पडतो, काही ठिकाणी जास्त पडतो, अशी परिस्थिती झालेली आहे. अच्छा. तरी पण उशीर का होईना पण पाऊस पडेल असा एक अंदाज आहे आणि अच्छा. पेरण्या होतील. पेरण्या होतील. हां, असा एक अंदाज आहे. अपेक्षा करायची पाऊस पडावा, पेरण्या व्हाव्यात, शेतकरी सुखी व्हावा, हीच इच्छा आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी सुनील इनामदार काका यांनी शेतकऱ्यांनी अपेक्षा कराव्या, जनतेने अपेक्षा करावे, असं मान खाटाव. पूर्वेकडे पाऊस कमी आहे पण पाऊस पडेल त्याने असं एक अंदाज व्यक्त केलेला आहे. तर आता मंडळी आपण आलो आहोत बोंबाळी इथे. तर इथं काही शेतकरी आहे, तर त्यांच्याकडं आपण आता जाणून घेणार आहोत. तर काय आहे पावसाचं गणित, काय पेरण्या झाल्या का खरीपाच्या, होतील का पेरण्या, काय सांगाल? पेरणी होत नाही त्या. पाऊस पडल्यावर पेरणी होत नाही. अच्छा. रानाची धग निवल्या बघा कोणी पेरीत नाही. अच्छा. हा, रानाची धग निवल्या बघा, कोणी पेरीत नाही. मग त्यासाठी पाऊस पडला पाहिजे ना. पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडल्यावर काय करणार पेरून? शेतकरी खड्यात जाणार आहेत. बरोबर. पण आता किती काळ गेला पेरण्याचा, मशागतीचा किती काळ गेला पाठीमागे? पाठीमागं काय गेला, पण आता इथनं नंतर ह्यो महिना जर असाच गेला, हां. अजून ह्या येईल या महिन्यात जर पुढल्या महिन्यात पाऊस पडला तर आखाडाच्या महिन्यात पेर होईल. आखाडाच्या महिन्यात. आखाडाच्या महिन्यात आखाडात. मध्ये पेरणार नाही कुणी गावात. अच्छा. भाडंवाला भाडं घेऊन जाणार, हां. शेतकऱ्याची नुकसानकी होणार. अच्छा. मशागतीचा खर्च परवडणार नाही नाही आणि नाही नाही अजिबात काय नाही परवडत. भाडं परवडतं. म्हणजे आता थोडक्यात पाऊस लांबल्या. तेल वाढलं म्हणून भाडं वाढलं इकडं आता. अच्छा, तेल वाढलं म्हणून भाडं वाढलं. भाडं वाढलं. ट्रॅक्टरवाला आता 1000 रुपये तास म्हणायला लागला. काय सांगताय? हो, 1000 रुपये. अगोदर किती होता? अगोदर 800 रुपये होता, आता 1000 रुपये वाढले. आता 800 700 होता, अरे आता 1000 गेलं. तेल वाढलं, इकडे 200 रुपये समजच वाढले. वाढलं. आता तुमचं बी देखील वाढणार. वाढणार. मग काय परवडते? बी बियाणे खते बी वाढणार असं तुम्ही म्हणताय. म्हणजे हे एकतर पाऊस नाही आणि महागाईचा डोंगर, खतं मागणार असं तुम्ही म्हणताय. हो. ट्रॅक्टरवाल्याने भाडं मशागतीचं वाढवलंय, भाडं. समजाने वाढवले. मग शेतकरी नुसतं बी घेऊन नुसतं मातीत घालून काय फायदा आहे त्याचा? अच्छा 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 अच्छा. म्हणजे बी बियाणे घ्यायचं आणि मग घरात आणून ठेवायचं, खराब काय करायचं. कामाला नाही. अहो घेतल्यासारखं त्याला पेरायला पाऊस पडला पाहिजे, तेव्हा पेर झाली तर कामाचं नाही तर ती घेऊन घरात ठेवून ती वाया जायला. ते खराब होऊन जाणार. अच्छा, म्हणजे अशा तऱ्हेने पावसाने लांबणी दिल्यामुळं शेतकरी चिंता तूर झालेला आहे. हो. बरोबर आहे. म्हणजे काय, म्हणजे नुकसानीची बाजू काय होईल मग? दुष्काळीची बाजू उगवणार नाही. उगवणार नाही, खराब होणार ते. जळून अच्छा. जाणार. अजिबात उगवणार नाही. जे पाणी आहे त्याची उगवत. अच्छा. बाकी समजा रानवर आहे. सगळं जळून काय जाणार. इथनं खाली एवढं पाटाच्या खाली गावलेलं आहे, हां हां हां. तेवढंच आहे. कुठे आता पाहिलं तर कुठे म्हणजे ढेकळं सुद्धा अजून तशीच आहेत. तशीच आहे ती लेकरं. नांगरटी करून त्या गावाची नवर इकडं मधला पाऊस पडलेला आहे. पेडगाव, हे दहिवडी, गोंदावलं, केरकसाल असा खालतं गेला नारावण पिपरी करून असा पाऊस इकडे गेला.
ह्या गावाला पाऊस पहिल्यापासूनच नाही. म्हणजे खटाव तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे पाऊसच नाही अजिबात असं म्हणायचं आहे तुम्हाला. पाऊसच नाही. तर अशा तऱ्हेने मंडळी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे शेतकरी चिंतातुर झालेत, गोत्यात आहेत असे म्हणत आहेत आणि पेरणी होत नाही. पावतो हे कोणी पेरतेच ना. काय काय शेंगा तोडा येते कोणाची पेर नाही तर काय. अशा वेळी शेंगा तोडा येतात असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेंगा तोडा येते ते काय काय. तर अशा गेल्या वर्षी तऱ्हेने तोडले त्या. हो. अच्छा आता पावसामुळे काय पेरणीच नाही तर काय तो. पेरणीच नाही. तर अशा तऱ्हेने पेरणी नसल्यामुळे ह्या टायमिंगला शेंगा तोडा येतात. तर काहीच नाही आणि जवळपास महिना झालं सगळ्या गोष्टी लांबणीवर पडलेल्या आहेत. लांब लय समजा लांबलेलं आहे. काही इलाज चालत नाही कोणाला. तर आपल्या समोर आता आहेत दातेवडे मोरे मळ्यातील सुभाष मोरे शेतकरी आहेत. तर त्यांच्याकडून आता जाता जाता आपल्याला भेटले तिथं. त्यांच्या इथं जनावरांसाठी चारा काढायचं चाललेलं आहे आपण पाहतायच. तर त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत. तर एक रात्री पाऊस झाला तर काय हे मशागतीला पोषक आहे का, पूरक आहे का पावसा? मशागत करू शकता. बरं. मशागत म्हणजे पाळी देऊ शकता. अच्छा बरं. मशागत एवढ्या पावसात होऊ शकते. फक्त आता पेरणीसाठी अजून पाहिजे. म्हणजे मशागत होऊ शकते, पाळी तुम्ही देऊ शकता, पण पेरणीसाठी अजून पावसाची जरूर गरज आहे. बरं. आता काय वातावरण जरा वातावरण दमट लागतं. याचा आज मृग नक्षत्र सुरू झालं आहे. तर काय वाटतं हे वातावरण जरा दमट आहे म्हणजे पाऊस पडेल असं वाटतं. हां पाऊस पडेल असं वाटतं. पाऊस पडेल असं वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पाऊस पडेल. तर शेतकऱ्यांचं चांगलंच होईल, पाऊस पडायला पाहिजे. शेतकरी खुश तर सर्व खुश असे एक गणित आहे आणि त्यामुळं असं तुम्हाला वाटतं की पाऊस पडेल. पण काय म्हणजे आता कुठली म्हणजे पिकं तुम्हाला हाताखाली येतील की आता राहिलेल्या वेळेत? आता राहिलेल्या वेळेत घेवडा, हां मका, मूग, हां भुईमूग असे घेऊ शकतो. उडीद. किती काळ म्हणजे असं तुम्हाला वाटतं काही दिवस वाया गेले पावसाविना शेती मशागतीची? गेलेत थोडे वाया, पण अजून तशी वेळ आहे. हां गेली तरी अजून ते होऊ शकते ॲडजस्ट. अच्छा. म्हणजे अजून वेळ गेलेला नाही, थोडंसं मागास थोडंसं केलं तरी 4-8 दिवस झाले तरी काय? तरी पण ते होऊ शकते. म्हणजे आता तुम्हाला असं जरा रात्री ते भागात कातरखडा भागात इथं पाऊस झाला आणि तुम्हाला असं वाटतं की हे थोडंसं मशागतीला झालंय बरोबर, पण अजून पाऊस गरज आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी रात्री 1-2 दिवस झालं एक थोडा भागात पाऊस पडतोय. रात्रीसुद्धा बऱ्यापैकी कातरखटा भागात पाऊस झालेला आहे. आणि आपण आता आहोत इथं सूर्याची वाडी शिवारात आणि आपल्यासमोर शेतकरी आहेत सुभाष मोरे, दातेवाडी मोरे मळ्यातील शेतकरी. त्यांच्याकडं पण काय 2 गोष्टी जाणून घेतल्या की त्यांचं म्हणणं आहे की पाऊस पडेल आणि मशागत होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.